अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आहेत. सर, राज्याचा अर्थसंकल्प काल सादर झालेला आहे. काय एकूणच काय प्रतिक्रिया? अर्थसंकल्प हा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्रातील गोरगरीब, जनसामान्य, शेतकरी, तरुण पिढी आणि ज्यांचा आशीर्वाद या महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावरती आहे, सत्ताधारी लोकांच्या डोक्यावरती आहे, त्या लाडक्या बहिणींचा सर्वांच्या भावनांचा विचार करून हा अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राच्या समोर ठेवलेला आहे. आणि हा महाराष्ट्रामध्ये ठेवत असताना महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास हा जागरूक ठेवण्यासाठी, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जागरूक ठेवण्यासाठी आणि या महाराष्ट्रामध्ये महिलांना शिक्षण ज्यांच्यामुळं मिळालं त्या सावित्रीबाई फुले यांचा इतिहास जागरूक ठेवण्यासाठी विशेषतः या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. आणि हे करत असताना महाराष्ट्रामध्ये मुंबई शहर हे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. या राजधानीला आर्थिक पाठबळ मिळावं या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यातील जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या महायुती सरकारनं केलेलं आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. कारण की लाडकी बहीण निवडणुकीच्या काळामध्ये 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती, पीक कर्जमाफीची घोषणा केली होती, परंतु ती काय या संकल्पामध्ये पूर्ण झाली नाही. विरोधकांना अशा पद्धतीने बोलल्याशिवाय त्यांचं दुकान चालू राहणार नाही आहे. त्यांना ते बोलावंच लागेल. आणि विरोधक जे बोलत आहेत ते पण सत्तेत होते त्यावेळी काय केलं याची जाणीव मला आहे. त्यामुळं विरोधक काय बोलत आहेत त्याच्यापेक्षा कुणाच्या तोंडाला पानं पुसले असतील असं कुणाला वाटत असेल तर चुकीचं आहे. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचा विचार करून आणि या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांच्या हिताचं काम करणं गरजेचं आहे त्या सुविधा देण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणींची जी योजना आहे, जे आता हे ओरडत आहेत ते सांगितलं की बंद करणार आहेत. बंद केले का? 33,000 कोटी रुपये गेल्या वर्षी खर्च झाले, 36,000 कोटी रुपये यावर्षी तरतूद केलेले. होते आमदार दिलीप लांडे. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.